आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने प्रथम आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। तसेच पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी येत असतात। विठ्ठलाच्या नावाने उपवास धरतात। अशाच समाजातील गोरगरीब वंचित यांना उपवास धरता यावा, या देवाची भक्ती करता यावी, याकरिता सोलापूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने गोरगरीब झोपडपट्टीमधील व फुटपाथवरील राहणाऱ्या गरिबांना फराळीमध्ये साबुदाणा, केळी, वेपर्स, शाबू चिवडा, शेंगा लाडू, शाबू वडा इत्यादी वाटप अर्शलबाई पोटारी, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, संजय बनसाळी, अनिल जमगे, सुहास छंचुरे, योगेश कुंदूर, वेदांत तालीकोटी, नितीन भांडेकर यांच्या उपस्थितीत फराळीचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम राबविण्यासाठी महेश नागणसुरे, अनिल कपाळे, सूरज चंचुरे, प्रशांत चंचुरी, अथर्व शिंदे, वेदांत तमशेट्टी, अथर्व कोळुरे यांनी परिश्रम घेतले। मोठ्या एकादशीमुळे प्रसाद वाटप केलेला आहे। दरवर्षी जवळजवळ आम्ही हे उपक्रम गेली 10 वर्षापासून आम्ही हे उपक्रम घेत आहोत। अखंड सेवेमध्ये गेली 3 वर्ष झालं, म्हणजे जवळजवळ 1035 दिवस एकही दिवस आमचा खंडित झालेला नाही आहे। हे आम्हाला अभिमानाने सांगावं असे वाटतंय। आम्ही आस्था सामाजिक संघटनेच्या वतीनं दररोज कमीत कमी 200 लोकांना अन्नदान करतो, की जे बेघर असतील किंवा वंचित असतील, जे गरीब लोक असतील, जे रस्त्यावरती ज्याला कोण मागंपुढं बघत नाही, ह्या लोकांची सेवा आम्ही करत असतो। दिवाळीमध्ये दिवाळी सण साजरा करतो, प्रत्येक सण आम्ही साजरा करतो आणि त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं करीबन जवळजवळ 300-325 लोकांनी उपवासाचा आस्वाद घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही देखील सर्वांनी मिळून साबुदाण्याची खिचडी खाल्ली, भगर खाल्ली, राजगिरा लाडू वाटप केला, केळी वाटप केले, वेपर्स वाटप केले। असंच सहकार्य आम्हाला आस्था रुपी बँकेला सगळ्या समाजाकडून भरपूर येत आहे। आपणही आस्था सामाजिक संघटनेशी जोडावे ही सदिच्छा व्यक्त करतो। आपली फुल नाही फुलाची पाकळी एक गोरगरिबाला मदत करते हे समजून आपण काहीतरी समाज देणं लागतो म्हणून द्यावे ही विनंती।